उकळत्या पाण्यामध्ये हिरवी मिरची घालून ही भन्नाट अशी रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. इथे की नाही मी 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. एक कमी तिखट आणि एक जास्त तिखट. तुम्ही फक्त जास्त तिखटही घेऊ शकता किंवा कमी तिखटही घेऊ शकता. पण मी इथं 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता की नाही इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये की नाही आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. अंदाजे 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहे मी. कमी जास्त पाणी ठेवू शकता. पाण्यामध्ये मिरच्या बुडेल इतकं पाणी ठेवायचं आहे आपल्याला. आता की नाही पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि की नाही आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत. देठासहित मिरच्या घालायच्या आहेत. देठं काढून घ्यायची नाही आहेत मिरच्यांची. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि मगच हिरव्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत. इथे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता की नाही उकळत्या पाण्यामध्ये की नाही ह्या हिरव्या मिरच्या मी घालून घेतलेल्या आहेत. छान याला मिक्स करून घेऊयात. 5 मिनिटासाठी हिरवी मिरची आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. आता याला छान मिक्स करून घेणार आहे आणि झाकून एक 5 मिनटं ही मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे. वरती झाकून देते मी आणि एक 5 मिनिटासाठी आपल्याला ही मिरची छान अशी शिजवून घ्यायची आहे. खूप जास्त वेळ शिजवायची नाही आहे. मीडियम गॅसवरती एक 5 मिनिटासाठी ही हिरवी मिरची आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 5 मिनटं झालेले आहेत. इथं बघू शकता आपली ही मिरची छान शिजलेली आहे. गॅस बंद केलेला आहे. आता पाण्यामधून की नाही आपल्याला हे शिजलेल्या मिरच्या एका गाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून यातलं पूर्ण पाणी निथळेल. इथे बघू शकता आपली मिरची छान एकदम मऊ अशी शिजलेली आहे. खूप जास्तही शिजवायची नाही आहे. तर आता मिरची पूर्णपणे थंड करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर मिरचीची देठं काढून घ्यायची आहेत. बघा मिरची थंड झाल्यानंतरच देठं काढायची आहेत. तर पूर्ण मिरची थंड करून घेतलेली आहे आणि मिरचीची देठं काढून घेतलेली आहेत बघा. आणि मिरचीचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला. आता देठं काढून घेतलेली हिरवी मिरची की नाही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल ना, तुम्ही खलबत्त्यामध्येही छान अशी ही मिरची बारीक करून घेऊ शकता. तर ही मिक्सरला मी मिरची बारीक करून घेतलेली आहे बघा, जाडसर अशी. खूप जास्त बारीकी करायची नाही आहे. आता बघा इथं भरपूर असा लसूण आहे. तो आपण की नाही आबडधोबड थोडासा बारीक करायचा आहे. खूप जास्तही बारीक करायचा नाही. जाडसर असं आपल्याला हा लसूण बारीक करून घ्यायचा आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल घालायचं आहे कढईमध्ये. तेल छान गरम झालं की आपल्याला फोडणीला जिरे मोहरी घालायची आहे. तेल छान गरम झाल्यानंतरच जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे आपल्याला. थंड तेलामध्ये लगेच मोहरी घालायची नाही, नाहीतर फोडणी छान बसत नाही. जिरे मोहरी घातलेली आहे फोडणीला. थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. आता बारीक केलेला जो लसूण आहे ना आपण, तो घालायचा आहे आणि छान असं याला परतून घ्यायचं आहे. लसूण थोडासा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. जाडसर असा लसूण घालायचा आहे आपल्याला बारीक करून. लसणाचं प्रमाण थोडंफार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण थोडासा लसूण जास्त घातला ना तर हा मिरचीचा ठेचा जो आपण बनवणार आहोत ना, तो चवीला खूप छान लागतो. तर इथं लसूण आपला छान भाजून घेणार आहे तेलामध्ये मी आता. रोज त्याच सेम चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना, तर एखाद दिवशी तुम्ही अशा पद्धतीने ही मिरचीची भाजी तुम्ही बनवू शकता किंवा मिरचीचा ठेचा बनवू शकता तुम्ही याला. तर आता की नाही आपला हा लसूण छान भाजून तयार झालेला आहे. आता यामध्ये की नाही आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे. खूप जास्त बेसन पीठ नाही घालायचं, फक्त 1च चमचा घातलेला आहे. बेसन पीठ आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. मस्त असं एकदम कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ तेलामध्ये अर्धा 1 मिनटं भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ छान भाजून झालं की यामध्ये की नाही अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर घालणार आहे मी. खूप जास्त काही मसाले घालायची गरज पडत नाही. इथे बघा बेसन पीठ आपलं छान भाजलेलं आहे. आता यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि छोटा पाव चमचा हिंग घातलेला आहे. आता हे आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. मस्त असा आपला हा मसालाही छान भाजून झालेला आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने मिरचीचा ठेचा बनवून बघा, खूप छान लागतो. आता की नाही जी आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे की नाही, ती यामध्ये घालणार आहोत. सर्व मिरची बारीक केलेली आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याला पुन्हा एकदा छान असं भाजून घ्यायचं आहे. 3-4 मिनटासाठी आपल्याला ही मिरची छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची आहे, जेणेकरून याची जी चव आहे ना, यामध्ये की नाही आपण बेसन पीठ घातल्यामुळे की नाही आपला हा घट्टसर मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. याला 3 ते 4 मिनटं छान भाजून घेणार आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला ही मिरची छान भाजून घ्यायची आहे.
तर खूप मस्त भन्नाट ही मिरचीचा ठेचा लागतो खाण्यासाठी. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण. याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. सेम चवीचा आपण ठेचा बऱ्याचदा बनवतो. एकदा तुम्ही या पद्धतीने ठेचा बनवून बघा, खूप छान लागतो. आता की नाही यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. जाडसर असा शेंगदाण्याचा कूट करणार आहे. भाजलेले शेंगदाणे आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना, तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मी यामध्ये. कूट घालून पुन्हा एकदा याला आता छान मिक्स करून घेणार आहोत. कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून घेतलेली, भरपूर अशी. आता यामध्ये की नाही थोडासा लिंबाचा रस घालणार आहे मी. चटपटीत एकदम मस्त असा हा मिरचीचा ठेचा तयार होतो. खूप छान टेस्ट लागते ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. फक्त तुम्ही भातासोबत जरी हा मिरचीचा ठेचा खाल्ला ना, तर भन्नाट अशी चव लागते. मस्त असा आपला हा मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.